तर नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे असंच काहीतरी. तर आजचा दिवस खूप स्पेशल आहे. सो कारण आज पहिल्यांदा मी चाललो आहे सायकलिंग करायला. सोबत माझ्या इंदाज आणि कल्पेश पण आहेत. तर ॲक्च्युली हा कल्पेशचाच प्लॅन होता. तो बरेच ट्रेक आणि ते सगळं करत नाही. तर त्यांनी काल मेसेज केलेला असंच, तर विचार केला की काय आहे काय बघूया. तर आम्ही तेच सायकलिंगचंच होतं. तर आम्ही बऱ्यापैकी ते सेट केलं आणि मग आता आम्ही निघालो. तर आता मी आलेलो आहे जोगेश्वरीला. जस्ट आता पोहोचतोय आणि हे लोक अजून उठले नाही आहेत. मी त्यांचीच वाट बघतोय. बघूया तुम्हाला सगळी डिटेल देईन, कशी राईड बुक केली, कसं आम्ही तिकडे चाललो आहे, काय असणार आहे काय नसणार आहे. माझ्यासाठी पण सरप्राईज आहे, फर्स्ट टाईम जातो आहे. सो संडेसुद्धा आहे आणि खूप मजासुद्धा येणार आहे. तसं पण आपला संडे असंच कधी कधी जातो. तर काही ॲक्टिव्हिटीज पण केलेल्या खूप चांगल्या असतात. तर बघूया आता हे कधी येतील. मी इकडनं विचार करते की बाईकने निघायचं, बाईकने वर्लीपर्यंत जायचं. ॲक्च्युली वर्लीपासून स्टार्ट होणार आहे आणि वर्ली सीफेसपर्यंत राईड असणार आहे आमची सायकलिंगची. जस्ट मी आता निनादला फोन केलेला, तो आता अशी पूजा करतोय. सकाळी 5 वाजता देवाला हाक मारतो तो. मला 5:15ला 5:30ला बोलवून स्वतः घरी बसले दोघं पण. बघू शकता गाडी आपली इथेच आहे. ॲक्च्युली मी माईक नाही आणलंय कारण का माईकचा मध्ये मध्ये फॉल्ट होतोय त्यामुळे. तर थोड्या वेळात आता हे लोक येतील. तुम्हाला आता डायरेक्ट बाईकवरच भेटतो. चला बाय बाय. आमचे धुरंदर आलेले आहेत. 2 धुरंदर मला 5:30 वाजता बोलून आता हे झालेले आहेत. तर आता मी ते स्पॉटला पोचलेलो आहोत आणि आता कल्पेश पण आलाय, पाठी निनाद पण येतोय. नवीन नवीन बुटं घालून तो स्लोच चाललाय. तर आता आम्ही चाललो आमचे सायकल्स सिलेक्ट करायला. आवडत्या रंगाचे ह्या आहेत का? काच आहे. अच्छा याच आहे. हे प्रोफेशनल वाटते ते या सायकल आपल्याला घेणार आहेत. तर आम्ही ते सायकल सिलेक्ट करत चाललो. तर बघूया सायकल्स कोणते घेऊ आपण. सांगते की व्हाईट घेऊ. ह्याच सायकल्स आहेत ना? निनाद हा प्रॅक्टिस राऊंड करतोय. बरी ते चालवतोय. शीतल उगाच बोलत होती नाही चालवत म्हणून. हां चांगले चालवतोय. ठीक आहे. हो नवीन शूज बघा, ॲडिडासवाल्यांनी याला स्पॉन्सर केलेलं आहे नवीन शूज सायकलसाठी. सायकल पण आवडती चूज केली आहे. तर आता मी ते हे 3 सायकल्स चूज केलेले आहेत. ही माझी आहे, ही कल्पेशची आहे आणि ही निनादची आहे. निनाद सायकल चालवताना काय वाटलं नाही? स्टँडला जाताना तुला हे होतं असं. मी काहीतरी लाईन अटेम्प्ट केलेलं आहे आता. सॉरी म्हणजे लाईनअप केलेलं आहे सायकलचं. आता थोड्याच वेळात हे ऑर्गनायझर आहे. हे आमच्या सायकल्स आहेत. खूप टायमानंतर सायकल चालवतो आता परत. आता इथे सगळे लाईन आयटपला थांबलेले आहेत. सगळे लाईनअपला थांबलेले आहे. ते सगळे सायकल्स सगळे आले तिथे. आता अर्धे बाईकवर पण आहेत. कुठं चाललास तू? हे थांब, चालू नाही झाले अजून.
हा कल्पेश परब. आता पण इथे संपणार आहे आता व्लॉग. व्लॉग इथे खूप छान एक्सपिरियन्स आहे मित्रांनो. तुम्ही पण हे एक्सपिरियन्स केला पाहिजे. तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक सगळं टाकेन कसं काय कॉन्टॅक्ट करायचं कसं काय आहे. बट खूप मजा येते. कल्पेश तर काहीच आता आम्ही इथे तिसऱ्या मीटिंग पॉईंटला पोचलेलो आहोत. तुम्हाला मी दाखवतो आम्ही आता कुठे आलो. तर आम्ही आलेलो आहोत मरीन लाईन्सला. वर्ली सिलिंग सर वर्ली सिलिंगला आम्ही. सगळे सायकल्स लाईनअप आहेत. प्लस खूप जॉगिंगसाठी आले आहेत. खूप फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. चला तुम्हाला परत ऐकलं. आता आमचा थर्ड मेकअप पॉईंट आहे सगळ्यांचा. एवढे सगळे सायकलिस्ट आहेत आलेले. बाकी माणसं जॉगिंगसुद्धा करत आहेत, रनिंग करत आहेत. तुम्ही हा वर्ली सिलिंग पण पाहू शकता. इथे खूप खूप मस्त वाटतं आहे. फर्स्ट टाईम आलो एवढं सकाळी. निनाद कसं वाटतंय? मस्त आहे. म्हणजे असं सायकलिंगचा जो ट्रॅक आहे तो एकदमच हां इथे बेस्ट आम्ही आहे कधी की बघितला नव्हता. सायकलिंग ट्रॅक त्या लोकांनी जो बनवला आहे सगळ्यात बेस्ट आहे. म्हणजे कोणाला काही त्रास नाही काय नाही. तुम्ही इथे सी शोर बघू शकता. दादा असं मला घे फक्त व्हिडिओमध्ये. मी फक्त बॅग कल्पेश तुझं काय म्हणणं आहे? हा लाईफमध्ये एकदा तरी एक्सपिरियन्स करा. आमच्यासाठी पहिलं आम्ही थोडंसं फक्त ट्रॅव्हल एकदा केलं. नाही म्हटलं की सारखं एक्सपिरियन्स करा. हां 15 ते 20 मिनिटं आम्ही सायकलिंग केली आहे. दृष्टीने पण एकदम आणि चांगलंच खूप आहे. चांगलं थोडं असं लवकर चालू असतं अजून बेटर असतं, पण ठीक आहे जेवढं आहे त्याच्यामध्ये समाधान मानून खूप जा चांगलं. लवकर ते असं थांबायला काय करायचं तेवढं. फक्त बॅग ते खरंच खूप छान वाटतं. फर्स्ट टाइम या राईडला आलेलो. तुम्ही पाहू शकता फर्स्ट टाइम आम्ही या राईडला आहोत आणि खूप छान एक्सपिरियन्स आहे. जे पण रोजच्या ॲक्टिव्हिटीज करतात त्या लोकांनी येऊ शकतात इथे. खूप लोक जॉगिंगसुद्धा करतात. मस्त इथे रिफ्रेशिंग वाटतं एकदम. संडे फुलफिल झाला एकदम पहिल्यांदा. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. हां तर आता आमची राईड संपलेली आहे आणि सगळे ॲक्च्युली रायडर्स आता घरी गेलेले आहेत आणि आता आम्ही थोड्या वेळ थांबले. आम्हाला रिफ्रेशमेंट भेटलेलं आहे. सो कल्पेश पण रिफ्रेशमेंट घेतो आहे आणि निनाद पण आहे. तर आता आम्ही इकडनं बाहेर पडलेलो आहोत. तर आता आपण जाणून घ्यावा की यांचे रिव्ह्यू काय आहेत, कसं त्यांना वाटलं. तर कल्पेश मी तरी ह्याचा पहिल्यांदाच आलेलो सायकलिंगला. पण खरं सांगायचं तर खरंच खूप चांगला एक्सपिरियन्स होता. म्हणजे असं नाही की तुम्ही कधीतरी या पॉसिबल असेल रेग्युलर आलात तरी चालेल. खरंच खूप चांगला एक्सपिरियन्स होता. म्हणजे रोजच्या धकाधकीच्या जीवनात जर आपण म्हटलं की कधीतरी थोडंसं रिफ्रेशमेंट करू तर नक्कीच असं काहीतरी सायकलिंग म्हणा, ट्रेकिंग म्हणा किंवा अजून काही ॲक्टिव्हिटी असतील तर करा. आणि सायकलिंग इज वन ऑफ दॅट. सो
तुम्हाला जर काही इंटरेस्ट असेल सायकलिंगमध्ये, असं नाही की तुम्ही प्रो रायडरच असलं पाहिजे, साधारण सायकलिंग येत असेल तरी चालेल. इथे आपण लवकर येतो तेव्हा ट्रॅफिक पण एवढं नसतं, त्याच्यामुळे ते पण तुम्हाला सोयीस्कर पडतं. ट्रॅफिक नसतं, रोड खाली असतात थोडेफार आणि येऊ शकतं. इव्हन त्यांचं नाईट सायकलिंग पण आहे. आम्ही तर हे मॉर्निंगसाठी आलेलो, 6:45ला आलेलो, 7च्या आसपास चालू केली आणि आता 9च्या आसपास, 8:30 9:45 यांची संपते. तो एवढ्या वेळासाठी ठीक आहे, लवकर यायचं, फक्त उठायचं काही त्रास आहे. पण त्याच्यानंतरचा एक्सपिरियन्स तुम्हाला असा आहे की तुम्ही लाईफ टाईम असं लक्षात ठेवू शकता, असा एक्सपिरियन्स आहे. तो माझ्यासाठी खूप चांगला एक्सपिरियन्स होता. तर हे होते कल्पेशचे रिव्ह्यू आणि आता आपण बघणार आहोत ॲडिडासचे ब्रँड अँबॅसिडर यांचे रिव्ह्यू. ते काय म्हणतात की तुम्हाला कसं वाटलं विनोद? म्हणजे सायकलिंग एक्सपिरियन्स सांगत होतो. म्हणजे मी तर विसरलेलो की सायकलिंग मला येते की नाही येते. म्हणजे लिटरली मी लहान असताना चालवलेली, त्याच्यानंतर म्हणजे खूप वर्षानंतर आज चालवतो असं बोलू शकतो म्हणजे. आणि लाईक वर्ली सीटेसवाला पूर्ण ट्रॅकिंग जे आहे नवीन आता चालूवाला, ते खूपच सुंदर आहे. म्हणजे चांगलाच एक्सपिरियन्स आहे तिथं. आणि मॉर्निंगचा पण सकाळी वगैरे खूप एकदम शांतता आहे. म्हणजे एकदम कुठे काही ट्रॅफिक नाही, हॉर्न नाही. म्हणजे एकदम सुटसुटीत तुम्ही चालवत होता सायकल, असं नाही की आपण कुठे अडकतोय किंवा ट्रॅफिकमध्ये फसतोय वगैरे. आणि खूप चांगली म्हणजे अरेंजमेंट वगैरे होती त्यांची. सो या, आणि आम्ही आता नेक्स्ट नाईट राईडसाठी ट्राय करू लागलो, तो पण एक्सपिरियन्स घेऊ. आणि तुम्हाला आमच्यासोबत जॉईन करायचं असेल तर आम्हाला DM करा. हा नाही म्हणजे नक्कीच खरं खूप मजा आली. माझा पण फर्स्ट टाइम होता. मी पण फर्स्ट टाइम एवढ्या वर्षानंतर सायकल हातात घेतली आहे. इतका रोड छान होते, तिकडचे सायकल वे जे आम्ही पहिल्यांदा बघितलं तेही छान होतं. सिलिंग वर्ली फेस आम्ही तिकडे पण जाऊन आलो, ते पण मस्त होतं. मीटअप पॉईंट सगळ्यांचे 2-3 होते, ते पण छान होते. आणि सायकल्स पण त्यांचे खूप छान होते, खूप चालायला कम्फर्टेबल होते. सीट थोडी अनकम्फर्टेबल म्हणजे होती. ते सीटच सगळ्या सायकलच्या तशा असतात आणि आपल्याला सवय नाही, त्याच्यामुळे ती सीट थोडीशी लागल्यासारखी वाटते तेवढंच. पण बाकी असं काय मेजर इश्यू नाही. आणि काय रेवरच्या झोपा सगळेच काढतात, सो काहीतरी वेगळं एकदा केलंच पाहिजे. तर काही हरकत नाही. आणि एकदा आपण नाईट राईड पण ट्राय करू, जसा निनाद बोलला. नाईट राईडमध्ये पण यायचं असेल तर आम्हाला DM करा, आम्ही तुम्हाला घेऊन येऊ. हां नाईट राईड खूप पैसे मजा तुम्ही द्या, आम्ही तुम्हाला घेऊन येतो. खूप नाईट राईड आम्ही जो निशांत म्हणून होता ऑर्गनायझर, त्याच्याशी पण आम्ही बोललो. तर त्याचा पण खूप छान रिस्पॉन्स होता. त्या लोकांनी पण खूप चांगल्यापणे सांभाळलं सगळ्यांना आणि खूप मजा आली. संडे असं काय वाटलं नाही, खूप फनवाला गेला. नेहमी तर आमचा झोपूनच जातो, तुम्हाला ॲज युजल सकाळी बोललो तसा. पण हां खूप छान होतं आजचा दिवस. मूड रिफ्रेश वाटतो एकदम आता. तर आउट ऑफ 10 रेटिंग द्या. समथिंग काहीतरी आज प्रोडक्टिव्ह केलेलं आहे. प्रोडक्टिव्ह केलेलं आहे. अकाउंट्सवाल्यांना प्रोडक्टिव्हच दिसतंय, अजून काय वाटलं. सो आउट ऑफ 10 मी 9 रेटिंग करेन, 9 ते 9.5 रेटिंग करेन. हां माझं सुद्धा सेम आहे. माझी तर 10 ऑफ 10. हो बरोबर, ते 10 out of 10. मी ते सीटमुळे थोडेसे हां पॉईंट ठीक कर आणि मग तू 10 ऑफ 10 होतो. सीटच बरोबर नाही तुझी, मग काय फायदा. ती लाल झाली तरी किती बोलायचं नाही. लाल काय आता मला काय होतच नाही. सांगितलं तसं. तर चला मित्रांनो, आपला हा ब्लॉग इथे संपवूया. जास्तीत जास्त लाईक करा या ब्लॉगला, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या सबस्क्राईबमुळेच आम्ही आता खूप इथपर्यंत एवढ्या लेवलला आता पोहोचलो आहोत. अजून वरती जायचं आहे, अजून खूप तुमचा प्रतिसाद मिळेल तर आम्ही अजूनही खूप जाऊ पुढे. तर लाईफमध्ये असंच काहीतरी करत राहा, प्रेम करा, एन्जॉय करा. पुन्हा तर असंच लाईफमध्ये प्रेम करा, असंच काहीतरी करत राहा आणि ब्लॉगला नक्की पहा माझ्या. बाय बाय.